इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निष्ठावंतांची आढावा बैठक पार पडली। पार्टीचे निरीक्षक भगवान टावर यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। शरद पवार गटाकडून अद्याप कुठलीही उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही, अशी माहिती निरीक्षक टावर यांनी दिली। तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धतीची परिस्थिती आणि आगामी निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं, अशी ही माहिती या बैठकीमध्ये त्यांनी दिली। तसेच ही जी बैठक जमली आहे ती निष्ठावंतांची आहे, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली ती गद्दारांची टीम काही गद्दारांना घेऊन 3 दिवस सुट्टीवर गेले आहे, असे नाव न घेता कालानी यांना टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गौरव भालेराव यांनी आपल्या भाषणात दिला आहे। यावेळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला परिवर्तन करायचं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीकडून नवीन चेहरा द्यायचा आहे। यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा संभाव्य उमेदवार कोण असणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे। निष्ठावंतांचे म्हणजे आता लोकसभेनंतर कुठली मीटिंग झाली नव्हती आणि इथल्या समस्या ज्या होत्या, कार्यकर्ते आज आपल्या बरोबर किती आहेत, काय आहेत हे बघण्यासाठी आलेलो आणि त्यांना मार्गदर्शन केलं। नाही, असं अजून परत कोणाची उमेदवारी डिक्लेअर केली नाही आणि भगवान भालेराव किंवा काय याच्याबद्दल अजून विचारच झालेला नाही। आज पवार साहेबांनी जे निष्ठावंत आहेत आणि नवीन चेहरे द्यायचे याच्यासाठी एक निरीक्षक म्हणून मला इथं पाठवले। आता ते कुठं दौऱ्यावर गेलेले आहेत आणि ते इथे नाहीत, पण आम्हाला वरिष्ठांचा आदेश होता का तुम्ही मीटिंग लावा आणि तिथली परिस्थिती काय आहे हे बघून घ्या। होऊ शकतो ना, आज 40 आमदार गेले तर नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची म्हणून पवार साहेबांचा एक हे विचार आहे, त्या हिशोबाने काहीतरी चेंजिंग होऊ शकतो। ते मी सांगू शकत नाही कोण उमेदवार असेल ते।